नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. कारण आपल्या सर्वांना इतके दिवस वाटत होतं की आता कलाकडे अद्वैत वकिलांना घेऊन आलेला आहे, तो डिवोर्स पेपर घेऊन आलेला आहे. पण तसं अजिबात झालेलं नाही. कारण अद्वैतने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, काडीमोड कोणाला पाहिजे, मला तर नको आहे काडीमोड, मला तर संसार हवा आहे, असं अद्वैतने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि अद्वैत हा सरोजच्या नाकावर टिचून कलाला घेऊन ऑफिसमध्ये आलेला आहे. कारण अद्वैतने सगळे प्रयत्न करून झालेले होते, पण कला काही ऑफिसमध्ये यायला तयार नव्हती. आणि अद्वैतने आता लीगल नोटीस दाखवत कलाला ऑफिसमध्ये आणलेलं आहे. हे सगळं घडलेलं आहे. आणि तेव्हा मात्र सरोज आणि रोहिणी तर कशी प्रत्येक वेळेस नाक खुपसायलामध्ये तयारच असते, आणि यावेळीही तेच करत आहे. ती नाक खुपसण्यासाठी रेडीच झालेली होती. आणि तिने मात्र तिथे येऊन म्हणते की सरोज वहिनी, हे सगळं काय चाललंय, अद्वैतने आज काय केलेलं आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि म्हणूनच ती विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अद्वैत कलाला घेऊन ऑफिसमध्ये चाललेला आहे. कलाचा हातच सोडत नाहीये, कारण अद्वैतला असं वाटत असतं की कला तिथून निघून जाईल, म्हणून अद्वैत हे सगळं करत असतो. आणि मग कलाला घेऊन अद्वैत निघालेला आहे. जेव्हा अद्वैतने कलाला त्याच्या केबिन मध्ये बसवलेला आहे, तेव्हा कला म्हणत असते की मला थंड हवा खायची आहे, बाजूला सर. आणि मग कला जात असते. अचानक कलाचा पाय घसरतो, कला तिथे पडणार असते. आणि त्या क्षणी धावत अद्वैत येतो आणि त्याचबरोबर तो कलाला सावरतो. कला ही अद्वैतच्या मिठीत आलेली आहे. आणि दोघं एकमेकांच्या नजरेमध्ये नजर घालत पाहत आहेत आणि एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून गेलेले आहेत. म्हणजे फायनली ऑफिसमध्ये येण्यानेच कला अद्वैत हे दोघं एकत्र येणार आहेत आणि त्यांच्या दोघांचा संसार हा सुखाचा होणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण अद्वैतने जी काही शक्कल लढवलेली आहे ती इतकी जबरदस्त आहे की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. असली जबरदस्त आयडिया अद्वैतने लढवलेली आहे. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर इकडे रात्रीची वेळ असते. आबांनी फोन केलेला असतो संगीताला. आणि विहीनबाई, माफ करा, एवढा उशिरा मी तुम्हाला फोन करतोय, असं म्हणत आबांनी बोलायला सुरुवात केलेली असते. संगीता म्हणत असते की काय झालं आबासाहेब, म्हणजे तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का आहात, अचानक काय झालेलं आहे, असे प्रश्न संगीता आबांना विचारत असते. परंतु आबा मात्र काहीच बोलत नाहीत. आबा म्हणत असतात की मला ना काळजी वाटायला लागलेली आहे, कारण मी अद्वैतच्या रूममध्ये गेलो होतो. अद्वैतचं जरा वेगळंच काहीतरी चाललेलं आहे, कारण आपण जे ठरवत होतो तसं काही झालेलं नाही असं वाटतंय, असं आबा म्हणत असतात. त्याच्या मनात वेगळेच विचार चालू झालेले आहेत. तेव्हा मात्र संगीता म्हणते मलाही तसंच जाणवत आहे, कारण ती आल्यापासून कला काय बरी वागत नाहीये, तिनं जावई बापूंशी पण नीट वागलेली नाही हे लक्षात आलेलं आहे, असं संगीता सांगत असते. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की हो, मलाही तसंच वाटत आहे. आता काय होणार आहे ते कळतच नाहीये, नक्की काय करू, कशा पद्धतीनं गोष्टी करू हे कळतच नाहीये, असं आबा बोलत असतात. तेव्हा संगीता म्हणते की कसं आहे माहितीये का, आता ना जरा मी फोन ठेवते, उगीच कळायला नको कोणाला, असं संगीता म्हणते आणि फोन ठेवते. दुसऱ्या दिवशी सकाळी संगीता पुन्हा टेन्शनमध्ये असते. तिच्या डोक्यामध्ये विचार चालूच असतात. तिला माहीत नसते की पुढे काय होणार आहे. आणि संगीता मात्र तिथं तशीच चालत असते. काजल येते आणि काजल तिला धडकते. तरीही संगीताच्या लक्षात ह्या गोष्टी आलेल्या नसतात. आणि तेव्हा मात्र संगीता म्हणते की अगं काजल, मला कळत नाहीये काय होते ते. काजल म्हणते की आई, तायडी तर ना बघ ना, बिनकामाचं एवढं ताणत आहे, एवढं दाजी तिला बोलवायला येत आहे, तेवढं सगळं करत आहे, पण तायडीला मात्र ऐकायचंच नाहीये, ती हट्टालाच पेटलेली आहे. तेवढ्यात काजलचा फोन वाजतो आणि काजल म्हणते की थांब, पक्याचा फोन आला, मी जाऊन येते, असं म्हणत काजल ही पक्यासोबत फोनवर बोलायला निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे चांदेकरांच्या घरी सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. आणि त्याच वेळी आबांचा फोन वाजत असतो. आबा म्हणत असतात की आज थालपीठ केलेलं आहे, पण त्याच्यावरती ताजं लोणी नाहीये रजनी. तेव्हा रजनी म्हणते की आबा आज नाही जमलं, आज बिना लोण्याचं थालपीठ चालेल ना. तेव्हा आबा म्हणतात की हो रजनी, चालेल, कारण तू एकटीच दिवसभर राबत असते, एवढी सगळी कामं करत असते, त्यामुळं काहीच हरकत नाही, असं आबा रजनीला सांगत असतात. तेव्हा इकडे आबांचा फोन असतो आणि रोहिणी म्हणत असते की एवढ्या सकाळी आबांना कोणाचा फोन आलेला आहे. खरं तर संगीताने आबांना फोन केलेला असतो. आणि मग रजनी म्हणते की मी पाहते, पण आबा मात्र हुशारीने म्हणतात की नाही नको, मी पाहतो जाऊन. आणि मग आबा जेवायला बसलेले उठतात आणि जाऊ लागतात. त्याच वेळी इकडे रोहिणी म्हणत असते की एवढ्या सकाळी कोणाचा फोन आलेला असेल, आणि आबांना ती विचारण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आबा मात्र गेलेले असतात आणि आबा जाईपर्यंत कॉल कट झालेला असतो. आबा पाहतात आणि माघारी येतात. त्यानंतर संगीता म्हणत असते आबाजींना तर मी कॉल केला होता, पण आबाजींनी काही माझा फोन उचलला नाहीये, नक्की काय झालेलं आहे, असं का केलं असेल आबाजींनी, हा प्रश्न संगीताला पडलेला असतो.
आणि संगीता मात्र म्हणत असते की नाही, काहीतरी असतील कामात, मग आता काय करू असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्याचबरोबर ती म्हणत असते की नाही, काहीतरी गोंधळ आहे. इकडे अद्वैत वकील साहेबांकडे आलेला असतो. वकील साहेब म्हणत असतात की तुम्ही जे पेपर्स केलेले आहेत ते अगदी व्यवस्थित आहेत, त्याच्यावर सगळ्या सह्या वगैरे झालेल्या आहेत का, त्यांच्या सह्या आहेत का त्याच्यावर? अद्वैत म्हणतो की हो. मग अद्वैत म्हणतो की आता आपण जाऊ शकतो ना? तेव्हा वकील साहेब म्हणतात की हो, आपण जाऊ शकतो. असं म्हणत आता दोघंही निघालेले असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, आज काहीही झालं तरी हे मी शांत राहणार नाही, आज त्या खरेला अद्दल घडवणारच आहे. हे सगळं बोलणं अद्वैतचं चाललेलं असतं. वकील साहेब म्हणत असतात की चालेल, काही हरकत नाही, आपण जाऊ शकतो. असं म्हणत वकील साहेब आणि अद्वैत आता दोघंही खरेच्या घरी जायला निघालेले असतात. त्यांच्या डोक्यात विचार सुरू असतात, कशा पद्धतीनं गोष्टी मॅनेज करायच्या आहेत हे सगळं चाललेलं असतं. अद्वैत मात्र त्याच्या विचारात असतो. संगीता इकडे विचार करत असते की काय करू मी, मला कळतच नाहीये. ह्या कलेचं एक वेगळंच चाललेलं असतं आणि तिकडं जावई बापूंचं एक वेगळंच चाललेलं असतं. हा विचार संगीताच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेवढ्यातच कला तिथे येते आणि कला म्हणत असते की आई, काय केलंय नाश्त्याला, मला खूप भूक लागलेली आहे. कलाचं हे मूड पाहून संगीता म्हणते की काय करे, काय चाललंय तुझं नक्की, मला तुझं कळतच नाहीये. एकतर एवढं सगळं झालेलं आहे, त्याचा जावई बापूंशी बरी वागत नाहीये. आणि मग कला म्हणत असते मग मी काय चुकीचं वागते त्याच्याशी, मी तर बरोबरच वागत आहे ना त्याच्याशी. असं म्हणत कला बोलत असते ठीक आहे, तू नको देऊस मला. आणि मग कला स्वतःच किचनच्या जवळ जाते आणि म्हणते की पोहे केलेत का. तेवढ्यातच इकडे संगीताच्या फोनवरती अद्वैतचा फोन येत असतो. आणि मग अद्वैतचा फोन आल्यानंतर संगीता तो फोन घेण्यासाठी येते. संगीता फोन उचलते. इकडून अद्वैत म्हणत असतो की मिसेस खरे, आज सगळेजण घरी थांबा, मी येत आहे, माझं काम आहे. तेव्हा संगीता म्हणत असते की काय झालं नक्की जावई बापू. तेव्हा अद्वैत काहीच सांगत नाही. अद्वैत म्हणत असतो की आल्यानंतर बोलूया. आणि अद्वैतने कॉल कट केलेला असतो. संगीता मात्र विचारत असते काय झालंय, कशासाठी फोन आलाय. पण अद्वैतने तोपर्यंत कॉल तर कट करून टाकलेला असतो. आणि संगीता बिचारी विचारतच राहते, पण अद्वैत काही बोलत नाही. अद्वैत म्हणत असतो की आल्यावर बोलू. आता संगीताला मात्र जाम टेन्शन येतं की नक्की काय झालंय, जावई बापूंना काय बोलायचंय नक्की माझ्याशी, हा प्रश्न इकडे संगीताला पडलेला असतो. आणि कला म्हणत असते की चांदेकरचा फोन आईला आलेला आहे. कशासाठी आला असेल चांदेकरचा फोन, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर तिथं आता हे सगळं चालू असतं. आणि संगीता मात्र फोन लावत असते. ती म्हणते की मी आबाजींना फोन करून बोलून घेते. आबा जे आहेत तिथं बसलेले असतात, सगळेजण तिथं आहेत. अद्वैत कुठं आहे असं आबा विचारतात. आणि मग आबांना कळतं की अद्वैत अजून नाही, अद्वैत आलेलाच नाही. तर अंजू सांगते की अद्वैत साहेब सकाळीच गेलेले आहेत. जेव्हा अंजूने असं सांगितलेलं असतं तेव्हा रजनी म्हणते की हो, मी अद्वैतला म्हटलं होतं की 10 मिनिटं थांब, मी तुला नाश्ता देते, पण अद्वैतने काही ऐकलंच नाहीये, तो तसाच गेलेला आहे. हे ऐकल्यानंतर सरोज म्हणते की हो, तसं इम्पॉर्टंट काम असेल म्हणूनच तो गेलेला आहे, काही हरकत नाहीये, तो करून घेईल नाश्ता आणि त्याला सवय आहे, त्याच्यामुळं काही नाहीये, म्हणजे एवढा विचार करायची गरज नाही, असं बोलणं चाललेलं असतं. इकडे रोहिणीच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार चालू झालेले असतात. नक्की हा अद्वैत काय करतोय, हा एवढ्या सकाळी कशासाठी गेलाय, कोणती मीटिंग असेल त्याची, काय चाललं असेल, हा प्रश्न पडलेला असतो. इकडे कला मात्र पोहे घेऊन येते आणि ती पोहे खात बसलेली असते. तिला मात्र पोहे खायचे असतात आणि तिला भूक लागलेली आहे असं ती सर्वांच्या समोर सांगत असते. संगीताला मात्र काळजी वाटत असते की काय झालं या पोरीचं, कशासाठी ही अशी वागते, हा प्रश्न संगीताला पडलेला असतो. संगीता म्हणत असते की कसं करू मी हे सगळं, कारण ही काही ऐकायलाच तयार नाहीये आणि जावई बापू तिकडून असे वागत आहेत, हा प्रश्न पडलेला असतो. आणि संगीता मात्र देवाच्या पुढे हात जोडते आणि संगीता म्हणू लागते की मला कळतच नाहीये, एकतर देवीचा तो संकेत मिळालेला होता, नक्की काय घडणार आहे. तेवढ्यातच तिला जावई बापू येताना दिसतात आणि ती म्हणू लागते की म्हणजे जावई बापू आलेले आहेत, जावई बापू आलेले आहेत. हे सगळं संगीताचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा संगीता मात्र बोलत असते आणि अद्वैत तिथे तो येताना वकील साहेबांना घेऊन आलेला असतो. आता मात्र संगीताचं BP वाढायलाच लागलेला असतो. संगीताला कळायचं बंद झालेलं असतं की जावई बापूंनी वकिलांना का आणलंय, म्हणजे जावई बापू काडीमोड घेणार आहेत, हे सगळं संगीताच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. संगीता मात्र घाबरलेली असते. ती म्हणत असते की काय आहे हे, जावई बापू प्लीज असं नका करू, अहो कली माहितीये ना तुम्हाला कशी आहे, तिच्याकडून चुका झालेल्या आहेत, पण त्या गोष्टींचा असा अर्थ नका काढू तुम्ही, असं संगीता
इकडे अद्वैतला सांगत असते. पण अद्वैत म्हणत असतो की नाही, सगळं काय तिलाच जमतं का? सगळ्या गोष्टी तिलाच जमतात का? सगळ्या गोष्टी तिलाच करायच्या असतात का? कारण तिनं ज्या पद्धतीने वागेल त्या पद्धतीनेच आपण तिच्याशी बोलायचं आहे का? हे सगळं अद्वैत बोलत असतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की तिनं कधी समजूनच घेणार नाहीये. अद्वैत असं बोलत आहे तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की अहो जावई बापू, शांत व्हा ना तुम्ही. असं म्हणत संगीता अद्वैतला अगदी हात जोडत असते, म्हणत असते की तुम्ही काडीमोड नका घेऊ, जावई बापू प्लीज काडीमोड नका घेऊ. असं म्हणत संगीताने अद्वैतच्या समोर हात जोडलेले असतात. आणि अद्वैत मात्र म्हणत असतो की हे बघा, तुम्ही जसा विचार करताय तसं काही नाहीये. आणि मग कला म्हणत असते की काय चाललंय चांदेकर तुझं हे? कलाला धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते म्हणजे हा डिवोर्स पेपर घेऊन आलेला आहे. म्हणजे अगदी सगळ्यांच्या मनात तेच चालू आहे की अद्वैतने डिवोर्स पेपर आणलेले आहेत. आणि संगीता म्हणत असते की काडीमोड नका घेऊ, संसार नका तोडू जावई बापू, तोडायला लय वेळ लागत नाही पण जोडायला लय वेळ लागतो. असं म्हणत संगीता बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हे बघा, तुमच्या डोक्यात जे काय चालू आहे तसं अजिबात काही होणार नाहीये, तुम्ही काळजी करू नका. आणि असं संगीताला तो सांगत असतो. परंतु संगीता मात्र टेन्शनमध्ये आलेली असते. आणि अद्वैत म्हणत असतो की हे बघा, तुमच्या मनात जे आहे तसं काहीच होणार नाही, मी तुम्हाला वारंवार तेच सांगतोय ना. असं म्हणत अद्वैत बोलत असतो. आणि कलाला म्हणतो की हे बघ, ही लिगल नोटीस आहे, मी तुला नोटीस द्यायला आलेलो आहे. कारण तुला ऐकायचंच नाही आहे. तुला मी किती वेळा सांगितलेलं होतं, ऑफिसमध्ये ये, ऑफिसमध्ये ये, हे तुझं अपॉइंटमेंट लेटर आहे. वकील साहेब पण तिथं असतात, तेही सांगू लागतात की कलाखरी तुम्ही डिझायनर म्हणून चांदेकर ज्वेलर्समध्ये काम करत होता ना, मग 3 महिने झाल्याशिवाय तुम्ही तुमची नोकरी सोडू शकत नाही, ही त्याची लिगल नोटीस आहे. असं म्हणत कलाला लिगल नोटीस दिली जाते. कला म्हणते की काय? तेव्हा अद्वैत म्हणतो वाच ना, तुला वाचता येतं ना, बघ त्याच्यावरती वाच. असं म्हणत अद्वैत तिला सांगत असतो. कलाचं असं म्हणणं असतं की काय चाललंय या चांदेकरचं. त्यावेळेस तिला आठवतं की अद्वैतने विक्रांतजवळही निरोप दिलेला होता आणि सांगितलेलं होतं. त्याचबरोबर कलाला तो प्रत्येक वेळेस निरोप देत होता. पण कलाला मात्र यायचंच नाही ऑफिसला. आणि मग तिला आठवते त्याने डबेही मागवलेले होते, तरीही कला काही गेली नव्हती. तिथे डबे मागवतानाही स्पष्टपणे त्याने सांगितलेलं होतं की तुमच्या मधल्या मुलीला पाठवून द्या. आणि तरीही कला काही जात नव्हती. आणि त्यामुळं अद्वैतनं ही भारी शक्कल लढवलेली असते. आणि त्यासोबतच इकडे या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. त्यानंतर अद्वैत मात्र म्हणत असतो की कळतंय ना तुला, नाही तू हा बॉन्ड तोडू शकत नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि मग कला मात्र विचार करू लागते. कला म्हणत असते की आता काय करू, कशा पद्धतीनं गोष्टी मॅनेज करू, हा विचार कलाच्या डोक्यात चालू झालेला असतो. त्याचबरोबर हे सगळं तिला आठवत असतं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही, मला आता काहीतरी केलं पाहिजे. आणि मग चांदेकर स्वतःहून तिला ऑफिसमध्ये घ्यायला आलेला आहे. तरीही कला मात्र तिचाच हट्ट धरून बसलेली असते. अद्वैत वकील साहेबांना म्हणतो की जा तुम्ही, कारण त्यांना त्यांची नोटीस समजलेली आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र कला विचार करत असते की आता करू काय. तेव्हा इकडे पाहायला मिळतं की अद्वैतने ती नोटीस कलाच्या हातात दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की 3 महिने झाल्याशिवाय तू माझ्या ऑफिसमधून नोकरी सोडू शकत नाही. कारण प्रत्येक कंपनीचा एक रूल असतो आणि त्या रूलमध्ये आता कला सापडलेली आहे. आणि अद्वैतने बॉसगिरी करायला सुरुवात केलेली आहे. अद्वैतने दाखवून दिलेलं आहे की तू शेर आहे तर मी 1.25 शेर आहे. आणि कारण तुझ्याशी अशाच पद्धतीने वागलं पाहिजे असं अद्वैतचं म्हणणं असतं. कला मात्र खूप चिडलेली असते. कला म्हणत असते चांदेकर तू काहीही कर पण मी तुझं ऐकणार नाही. पण आता कलाच्या हातात काहीच ऑप्शन नसतो. कारण तिला प्रत्येक वेळेस असं वाटत होतं की चांदेकर अशा पद्धतीने वागत आहे, चांदेकर तशा पद्धतीने वागत आहे. पण आज अद्वैतनं दाखवून दिलेलं असतं की कलाला तो काही सोडणार नाही. कारण त्याने जी मनात आणलेलं आहे तशाच पद्धतीने गोष्टी होणार आहेत. इकडे संगीताने तर तोंडावर हात लावलेला असतो. कारण संगीताला असं वाटायचं की ही डिवोर्स नोटीस असणार आहे, वकिलांना घेऊन आलेले आहेत. पण अद्वैतने तर कलाला ऑफिसमध्ये घेऊन जाण्यासाठी हा सगळा केलेला प्लॅन आहे हे संगीताच्या लक्षात आलेलं असतं. वकील साहेब आता तिथून जायला निघालेले असतात. आणि मग संगीता अद्वैतला म्हणते की बसा बसा अद्वैत साहेब, अद्वैतराव इथं बसा. असं म्हणत कलाच्या शेजारी बसवते आणि म्हणते की आता कसा जोडा छान दिसतोय, असं जोडीने तुम्ही ऑफिसमध्ये गेलात की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत असं ती सांगत असते. अद्वैत मात्र रागानेच कलाकडे पाहत असतो. कारण अद्वैतने खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी समजावून झालेल्या होत्या. पण तरीही कलाने मात्र ते ऐकलेलं नव्हतं आणि त्याचमुळं हे सगळं घडलेलं असतं. आता अद्वैतला हे सगळं कठोर पाऊल उचलावं लागलेलं होतं. आणि कला मात्र आता संगीता म्हणते की चल चल कले तयार हो. अद्वैत पण म्हणतो की चल लवकर, मी गाडी थांबवलेली आहे, लगेच निघायचं आहे, 5 मिनिटात आवरून ये असं कलाला सांगत असतो. आणि मग कलाला घेऊन संगीता रूममध्ये येते. अद्वैतला सांगून येते की आले 5 मिनिटात. असं म्हणत कलाला ती म्हणू लागते की हे बघ,
कले, तुला मी काय सांगते लक्षात येते का बघ, कारण काही झालं तरी आता बाद झालं, जावई बापू तुला न्यायला आलेले आहेत, ही छानशी साडी नेस. तेव्हा कला म्हणत असते काय चाललं आई तुझं. तेव्हा संगीता म्हणत असते ऐक मी सांगते ना तुला, ही छानशी साडी नेस तू, कोणती देऊ बरं. असं म्हणत संगीताने कपाटातली पोपटी रंगाची साडी दिलेली असते आणि ती कलाला सांगत असते की ही साडी नेस आणि तयार हो. तेव्हा कला म्हणत असते मी अजिबात तयार वगैरे होणार नाही, मी साडी वगैरे नेसणार नाही, मी अशीच जाणार आहे, असं कलाचं म्हणणं सुरू झालेलं असतं. परंतु इकडे संगीता मात्र ऐकायलाच तयार नसते. तेव्हा कलाला ती सांगू लागते तुला माहिती आहे का, काही झालं तरी इकडची दुनिया तिकडं झाली तरीही मी केसात गजरा मारणं अजूनपर्यंत सोडलेलं नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का तुला, तुझ्या बाबांना ना मी गजरा घातलेला खूप आवडतो, म्हणून मी त्यांच्यासाठी रोज गजरा घालत असते, असं संगीता सांगत असते. कला मात्र पाहतच राहते. कलाच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात, हा चांदेकर सर मला घ्यायला आलेला आहे, पण नक्की काय काय होणार आहे, कशा पद्धतीनं गोष्टी होणार आहेत हे कलाला कळत नसतं. त्याचबरोबर अद्वैत विचार करत आहे आणि इकडे जेव्हा ह्या सर्व गोष्टी घडणार आहेत त्यामुळं ह्या सर्व गोष्टी आता संगीता अद्वैतची मदत करत आहे. अद्वैतला म्हणत असते की अद्वैतराव थांबा जरा, कली येते, तयार होऊन येते आणि तुम्ही जा ऑफिसला, असं सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे कला पर्स घेऊन बाहेर येते. कला मात्र तयार झालेली नसते, तिने आईनं दिलेली साडी नेसलेली नसते तर दुसरी साडी नेसते आणि मग ती बाहेर येते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा संगीताला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि त्याचबरोबर हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. तर संगीता म्हणत असते जावा लवकर जावा ऑफिसला, उशीर होत आहे. मग कला आता कलाला अद्वैत सांगून आलेला असतो की मी गाडीच्या जवळ बाहेर आहे ये. कला आता बाहेर येते आणि ती निघालेली असते. अद्वैत म्हणतो काय काय कुठे कुठे निघालीस तू, नक्की काय चाललंय काय तुझं, असं अद्वैत तिला म्हणत असतो गाडीत बस. असं जेव्हा कळतं तेव्हा मात्र अद्वैत कलाला सांगत असतो, पण कला मात्र ऐकायलाच तयार नसते. कला म्हणत असते की नाही मी नाही येणार, असं तिचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र आता तिच्या पुढे कोणताच ऑप्शन नसतो. अद्वैत तिच्या हाताला पकडतो आणि तिला गाडीत फ्रंट सीटवर बसवतो आणि स्वतःही गाडीत बसलेला असतो आणि म्हणतो की आता चल. तेव्हा कला म्हणत असते काय चाललंय तुझं हे, म्हणजे तुझ्याकडे प्रत्येक एम्प्लॉईसाठी अशीच सोय आहे का, प्रत्येक एम्प्लॉईसाठी तू अशाच पद्धतीने वागणार आहेस का, हे सगळं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा अद्वैत निघालेला असतो. कला म्हणत असते की काय आहे हे सगळं, कारण मला ना काहीतरी आयडिया केली पाहिजे, मला ना लवकरात लवकर काही यायच्या आधी, जवळ यायच्या आधी, ऑफिस जवळ यायच्या आधी मला उतरलं पाहिजे, असं सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की तुला काय वाटलं, शेवटी मीच जिंकलेलो आहे, मी तुला घेऊन आलोच ना, असं सगळं बोलणं सुरू झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे कला अद्वैतकडे पाहत असते. ती म्हणत असते की तुझ्या मनात फक्त जिंकणं हरणं याच गोष्टी येत आहेत, तुला कधी दुसऱ्या कोणत्या गोष्टी दिसल्याच नाहीत आणि आठवलंच नाही, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. कारण कधीतरी व्यवस्थितपणे हा जो संसार आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे त्याचा विचार कर, हे चालू झालेलं असतं. अद्वैत म्हणत असतो की बस कसं आहे, शेवटी मी दाखवून दिलं ना, मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे ते, आणि तुला दाखवून दिलेलं आहे त्याच पद्धतीने मी वागत आहे, हे बोलणं सुरू झालेलं आहे. कला मात्र बिचारी विचार करत आहे की या चांदेकरचं करू काय, कारण या चांदेकरला कितीही वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, कितीही वेळा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तरीही या चांदेकरच्या लक्षातच येत नाही. आणि मग अद्वैतच्या लक्षात येतं की कलाने सीट बेल्ट लावलेला नाही. तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि म्हणू लागतो की तू सीट बेल्ट लावलेला नाही, आणि मग तिला म्हणतो की 2 मिनिटं जरी राहिलेले असले तरीही सीट बेल्ट लावणं खूप महत्त्वाचं आहे, असं म्हणत अद्वैत स्वतः सीट बेल्ट लावत असतो. तेव्हा अद्वैत कलाच्या जवळ आलेला असतो. कला मात्र अद्वैतकडे पाहत असते, तिलाही खूप छान वाटत असतं आणि त्यासोबतच ती अद्वैतला म्हणतही असते. आणि अद्वैत जवळजवळ तिच्या खूप जवळ आलेला असतो आणि ते दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैतने कलाचा हात पकडलेला आहे आणि तिच्या हाताला पकडूनच ऑफिसमध्ये तो तिला घेऊन येत आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी झालेल्या असतात तेव्हा इकडे तिथे रोहिणी आणि सरोज असतात. कलाला घेऊन अद्वैत ऑफिसमध्ये आलेला आहे, सगळं ऑफिसमधले लोक पाहत आहेत आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं
की अद्वैत कलाला घेऊन डायरेक्ट केबिनमध्ये निघालेला आहे. कारण अद्वैतला माहिती असतं की कला कुठेतरी बाहेर थांबणार, काहीतरी गोंधळ घालणार. त्यापेक्षा आपण तिला घेऊन डायरेक्ट आत जायचं हे सगळं ठरलेलं असतं. आणि मग इकडे रोहिणी आणि सरोज पाहतच राहतात. रोहिणी म्हणत असते की काय आहे सरोज वहिनी. तेव्हा सरोज म्हणते की हे बघ, मी आता काही बोलू शकणार नाहीये. मला काय वाटते माहितीये का, तुला बोलायला जाणं गरजेचं आहे. मी तुला सगळा प्लॅन समजून सांगते, त्या पद्धतीने तू तिथे जाऊन बोल, असं रोहिणीने सांगितलेलं असतं. तेव्हा रोहिणीला सरोजने सांगितलेलं असतं आणि त्यानंतर त्या दोघी जणी जाणार असतात. आणि त्याचबरोबर इकडे कला मात्र आता अद्वैतच्या केबिनमध्ये आलेली आहे. आणि मग कला म्हणत असते की मला खूप गरम होते, मला हवा पाहिजे, असं म्हणत ती अद्वैतला सांगत असते. अद्वैतला म्हणत असते की बाजूला सरक. आणि मग ती खिडकीच्या दिशेने जात असते. तेव्हा मात्र अद्वैतला लक्षात येतं की कला पडणार आहे. आणि अद्वैत कला जेव्हा पडायला लागलेली असते तेव्हा अद्वैत येतो आणि तिला सावरतो. आणि त्या क्षणी ते दोघंही एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. आणि त्याचबरोबर अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहू लागतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.